पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने स्पेस ऑन व्हील्स हा उपक्रम गुरुवार 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कुचन प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. स्पेस ऑन व्हील्स ही विशेष बस देशभर फिरवण्यात येत आहे. या बसमध्ये इस्रोद्वारे निर्मित विविध प्रक्षेपक, उपग्रह, चांद्रयान, मंगलयान यांची प्रतिकृती, दळणवळण, दूरसंचार व्यवस्था इत्यादीबद्दल माहिती देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने इस्रोने हा उपक्रम राबवला आहे. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या जवळपास 5,000 विद्यार्थ्यांनी बसमधील अंतरिक्ष महायात्रेला भेट दिली आहे. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, खजिनदार गोवर्धन कमटम, श्रीधर चिट्ट्याल, गणेश गुज्जा, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुचन प्रशालेचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, सहशिक्षक अविनाश जतकर, अश्विनी मैसूर, भूमपुल्ली कन्या प्रशालेच्या प्राचार्य गीता साधुल, उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल, तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक परमेश्वर बाबळसुरे, सहशिक्षक बाळासाहेब गंभीरे, बालाजी लोकरे आदींनी परिश्रम घेतले. माझे नाव आरतीराम कदम. मी सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला सोलापूर या शाळेत शिकत आहे. तर आज आपण सेकंड लॉन्च पॅड म्हणजेच SLP इथे बघू शकता. तर ह्याचे ठिकाण सतीश धवन स्पेस सेंटर म्हणजेच श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश इंडिया येथे आहे. तर याचा उपयोग जे जटिल मोहीम असतात त्यासाठी याचा उपयोग करतात. तर याचा उपयोग प्रथम 5 मे 2005 रोजी जे PSLV C6 सॅटेलाइट आहे त्याच्या लॉन्चिंगसाठी याचा उपयोग केला होता. माझे नाव महालक्ष्मी शशिकांत बंडा. मी सोबमपुल्ली कन्या प्रशालेत शिकत आहे. आपण येथे बघू शकता RLVTD म्हणजे रियुसेबल लॉन्च व्हेकल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटेड is a key program developed by ISRO, Indian Space Research Organization, and it is a small space shuttle. It's designed to perform autonomous flight and landing. It is 6.5 meters long and 1.75 tons. Thank you. माझे नाव अवंतिका मोतीलाल बिंगुंडी. मी इयत्ता सौभूमपुल्ली कन्या प्रशालामध्ये शिकत आहे. माझे AIT CES म्हणजे crew escape system. To arrange the crew escape model is the safety is the features development by the ISRO म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आपल्या भारतामध्ये गगनयान हे फर्स्ट आहे. is the program important in a गगनयान मिशन. त्याचे 2 टाइप आहेत, ॲस्ट्रोनॉट सेफ्टी आणि सेकंड रिबॉलिटी इज अ सेटिंग. थँक्यू. माझं नाव वैष्णवी अनिल साळुंखे. मी भूमपुल्ली कन्या प्रशाला सोलापूर येथे शिकते. आज आपण इथे पाहू शकता हे आहे रिसॅट मीन्स रॅडर इमॅजिनेशन सॅटेलाइट. हे सॅटेलाइट खास करून शेती करण्यासाठी यूज करतात. हे जे खूप काही ऍप्लिकेशन्स आहेत. हे ऍग्रिकल्चरसाठी खूप महत्वाचं आहे. हे सॅटेलाइटद्वारे आपण ऍग्रिकल्चर करू शकतो. मॅनेजमेंट, डिझास्टर वगैरे आपण सगळं काही ह्याच्यानं ऍप्लिकेशन्स करू शकतो. थँक्स. माझं नाव भक्ती अतिश जमदाडे. मी सौभूमपुल्ली कन्या प्रशाला येथे शिकत आहे. आज आपण पाहू शकता की इथं ॲपल म्हणजेच एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट हा भारताचा पहिला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे. लॉन्च बाय इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याचं वजन कमीत कमी 670 किलोग्राम आहे. थँक्यू. गुड मॉर्निंग. माझं नाव शर्वरी राजू बोगल. मी सोबूमपुल्ली कन्या प्रशाला शाळेत शिकत आहे. तर हा आहे GSLV जिओ सिंक्रोनस लॉन्च सॅटेलाइट. तर ह्याचं वेट आहे अप्रॉक्सिमेटली 49 मीटर्स आणि ह्याच्यामध्ये 3 स्टेजेस असतात. ह्याच्या फर्स्ट स्टेज मध्ये असतो खालच्या साईडला लिक्विड बुस्टर आणि सेकंडला असतो लिक्विड इंजन आणि थर्डला लिक्विड हायड्रोजन आणि लिक्विड ऑक्सिजन. आणि सॅटेलाइट लॉन्च सक्सेसफुली झालंय. GSAT 6, 7 आणि 19 हे सक्सेसफुली झाले. थँक्यू. माझे नाव वैष्णवी शेखर रेड्डी. मी आता 10वी मध्ये शिकत आहे. सौभूमपुल्ली कन्या प्रशाला शाळेत शिकत आहे. IRNSS
Indian Navigation Satellite System. Satellite system now branded as NAVIC. Navigation with Indian Constellation is a regional satellite navigation system developed by Indian Space Research Organization (ISRO). It is designed to provide accurate position information to services in used India and surrounding region. Launched July 1st, 2013. माझं नाव विद्या सत्यनारायण सावंत. मी सौभूम कुल्ली कन्या प्रशाला येथे शिकत आहे. आज आपला विषय मंगलयान इज ऑफिशियली नोन ॲज द मार्स ऑर्बिट मिशन MOM. Is the India's first interplanetary mission. Launch date November 5, 2013. Weight approximately 1,350 kg. Mission duration initially planned for 6 months, but MOM continues to function well beyond that, providing valuable data from Mars for several years. On September 24, 2014, Mangalyaan successfully entered the Martian orbit, making India the first country to reach Mars on its first attempt. Thank you. My name is Divya Lakshman Kadam. I am studying in 10th class and my subject is first launch pad, Satish Dhawan Space Center, Sriharikota, Andhra Pradesh in India. Location is Srihari, Andhra Pradesh, India. Operational science is 1993 and designed to support launches of the PSLV and GSLV and other launched vehicles. Flame deflector to system manage exhaust during launches. First launch of the use of the SLP was on September 20, 1993 for the launch of the PSLV D1 through it was unsuccessfully. Thank you. ओके. माझं नाव तेजस्विनी संजय लोखंडे. माझ्या मिशनचं नाव आहे चंद्रयान. चंद्रयान हे भारतातील पहिले चंद्र अभियान आहे. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताने चंद्रयान हे मिशन हे केले. चंद्रयानवर सॅटेलाइट सोडण्याचा उद्देश म्हणजे चंद्रावर पाणी आहे का, माती आहे का, जर माती असेल तर ती माती कुठल्या प्रकारची आहे हे शोधून काढण्यासाठी चंद्रावर सॅटेलाइट पाठवले आणि हे सक्सेस झालेले आहे. थँक्यू. नमस्कार. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने आज कुचन प्रशालेच्या प्रांगणात स्पेस ऑन व्हील्स हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. स्पेस ऑन व्हील्स हा उपक्रम इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि विज्ञान भारती यांचा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे भारताने अवकाशात प्रक्षेपित केलेले विविध उपग्रह आणि त्यांचे महत्व काय आहे, आजपर्यंत भारताने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये काय योगदान दिले आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगणे आणि ह्या अवकाश संशोधनाची संपूर्ण माहिती या बसच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येते. या बसमध्ये एक सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, सॅटेलाइट्स आणि मंगलयान, चांद्रयान हे जे मिशन आपण राबवलेले आहेत त्याच्या संपूर्ण मॉडेल्स यामध्ये आहेत. व्हॉलंटियर्स म्हणून आपलेच विद्यार्थी याची माहिती देत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या फ्लेक्स इथं जाहिरात इस्रोचे काही माहिती फलक लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यावर आजपर्यंतचे सर्व मिशन्स आणि या मिशन मध्ये कोण कोण सहभागी झालेत, स्पेस मिशनचं सेंटर कुठं आहे म्हणजे श्रीहरिकोटा, सतीश धवन स्पेस मिशन या सगळ्यांबद्दल माहिती आहे. आणि विद्यार्थ्यांना शालेय जीवनात ही माहिती देणे अत्यंत उपयोगाचे आहे, जेणेकरून त्यांना अवकाश संशोधनाची माहिती मिळेल, विज्ञानाची आवड निर्माण होईल आणि यातून आपल्या भारताने काय योगदान दिले आहे याची देखील माहिती मिळेल. म्हणून आज सोलापुरात कुचन प्रशालेच्या प्रांगणात शिक्षण संस्थेने हा उपक्रम राबवलेला आहे. जवळपास आतापर्यंत सकाळी 9 वाजता संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीनिवास क्यातम सर, उपाध्यक्ष माननीय कोंडी सर, सचिव दशरथ गोप साहेब, खजिनदार गोवर्धन कमटम साहेब आणि सर्व विश्वस्त हे यांनी या उद्घाटनास उपस्थित होते. आणि जवळपास आतापर्यंत 3,500 विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. दिवसभर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे चालणार आहे. आणखीन बरेच जण या उपक्रमाला व्हिजिट देतील अशी आशा आहे. नमस्कार, मी युवराज मेटे, प्राचार्य कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण सोलापूर. आज आमच्या कुचन प्रशालेमध्ये इस्रो व
विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्याकडे स्पेस ऑन व्हील्स ही बस आलेली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून ते आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आमच्या संस्थेच्या विविध शाखेतील कुचन प्रशाला, भूमपुल्ली कन्या प्रशाला, बिटला प्रशाला, त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय व शाळेच्या परिसरातील विविध शाळेतून इथे विद्यार्थी या बसच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या भारताच्या अवकाश संशोधनाची माहिती या विद्यार्थ्यांना इथे मिळणार आहे. आपण सोडलेली विविध उपग्रह असतील, मग त्यामध्ये चांद्रयान आहे, मंगलयान आहे, वेगवेगळे उपग्रह आहेत, की याची माहिती या बस मधून सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना विज्ञानाची एक आवड निर्माण होणार आहे. त्यांच्या मनातल्या ज्या जिज्ञासा आहेत त्यांना या बसच्या माध्यमातून त्यांची जिज्ञासा पूर्ण होणार आहे. त्यासाठी हा उपक्रम आहे. पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, सचिव आदरणीय दशरथजी गोप साहेब यांच्या प्रयत्नातून आज हा उपक्रम इथं साजरा होत आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ यांच्या शुभ हस्ते याचा शुभारंभ झालेला आहे आणि आतापर्यंत मला वाटतं जवळपास 2 ते 2.5 हजार विद्यार्थ्यांनी या बसच्या माध्यमातून त्यांना विविध माहिती मिळालेली आहे. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत अजूनही 1.5-2 हजार विद्यार्थी याचा लाभ घेणार आहेत. त्याचबरोबर परिसरातील काही जिज्ञासू नागरिक असतील त्यांना देखील हे उपक्रम पाहावयास मिळणार आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचावी अशी एक विनंती आपणाला मी करतो आहे. धन्यवाद.